नमस्कार, मी डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आयुर्वेद शास्त्रामध्ये ऋतुचर्या म्हणजेच ऋतू बदलला, वातावरणामध्ये तापमानामध्ये बदल झाला की त्याचा आपल्या शरीराला त्रास होऊ नये म्हणून आहारामध्ये योग्य बदल करणं हे खूप गरजेचं आहे. जसं की आता उन्हाळा, बाहेरची उष्णता प्रचंड वाढलेली असते, त्यामुळे सगळीकडेच खूप कोरडेपणा आलेला असतो आणि पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायाने आपल्या शरीराच्या आतील सुद्धा उष्णता, पित्त असेल हे प्रचंड वाढतं आणि त्यामुळेच मग शरीरात सुद्धा कोरडेपणा येतो. परिणामतः अनेक विविध त्रास, जसं की शरीरामध्ये कुठेही आगाग होणं, जळजळ होणं, हे मग हाताची पायाची आगाग होणं, छातीमध्ये डोळे, लघवी, शौचाच्या ठिकाणी आग होणं, मूळव्याध, फिशरचा त्रास, सतत तोंड येणं, बेंड येणं, पचनशक्ती कमी झालेली असते त्यामुळे उलटी, जुलाब, डोकेदुखीचा त्रास, कोरडेपणा असतो त्यामुळे सतत तहान होत असते आणि जसं जमिनीतील पाणी निघून गेल्यानंतर तिला भेगा पडतात, अगदी तसंच आपल्या शरीरातलं, त्वचेतलं पाणी कमी झाल्यामुळे त्वचा, ओठ, टाचा यांना सुद्धा भेगा पडतात, अशक्तपणा जाणवतो. तर हे सर्व त्रास टाळण्यासाठी आपला आहार योग्य असणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळेच आजच्या या भागामध्ये उन्हाळ्यात आहारामध्ये काय घेऊ नये, काय टाळावं, काय खावं, कोणती नेमकी धान्य, फळं, भाज्या खाव्यात, भाज्या बनवत असताना त्यामध्ये मसाले नेमके कोणते वापरावेत, तसंच व्हिडिओच्या शेवटी ह्या सर्व त्रासांवर अगदी त्वरित आराम देईल, पटकन तयार होईल असं जादुई सरबत देखील मी करून दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका. अतिशय माहितीपूर्ण असा हा व्हिडिओ आहे. आणि हो, एक छोटीशी विनंती असेल, चॅनेलवर नवीन आहात, अजूनही सबस्क्राईब केलेलं नाहीये तर लगेच करून ठेवा, ज्यामुळे अगदी मोफतपणे आमच्या अशाच नवनवीन आरोग्यविषयक व्हिडिओचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतात. सगळ्यात आधी कोणते पदार्थ टाळले पाहिजेत, त्यातलं सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजे की जे उष्ण गरम गुणाचे पदार्थ आहेत त्यामध्ये मग तिखट, मसाला, लवंग, मिरी, मोहरी, तसंच आलं, लसूण, तर्रीच्या आमटी असतील किंवा मग चहा, कॉफी, दही हे सुद्धा उष्ण गुणाचं सांगितलेलं आहे. त्यामुळे ते टाळावं. पण त्यामध्ये तुम्ही माठातलं थंडगार पाणी टाकून घुसळून ताक बनवलं तर ते थंड गुणाचं होतं, तर ते घेऊ शकता. तसंच अग्निमांद्य, पचनशक्ती कमी असते त्यामुळे पचायला जड असणारे कुठलेही पदार्थ, तळलेले, मैदा, बेसनाचे पदार्थ, पावाचे किंवा मग नूडल्स असतील, बेकरी प्रॉडक्ट्स, तसंच कृत्रिमरित्या थंड केलेले कुठलेही पदार्थ, आईस्क्रीम, मिल्कशेक, कोल्ड ड्रिंक्स किंवा पॅक फ्रूट ज्युसेस, तर ह्याच्याने तुम्हाला तात्पुरतं फक्त प्यायलं की थंड वाटेल, परंतु यामध्ये जे केमिकल्स वापरलेले असतात त्याच्यामुळे शरीराच्या आतील उष्णता वाढते. तसंच यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे मग रक्तातील शुगर लेवल, वजन तर वाढतंच. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की पुन्हा जेव्हा पावसाळा येईल तर त्यावेळेला वाताचे अनेक त्रास, सांधेदुखी, पोटात गॅसेस होणं, ॲलर्जीची सर्दी, शिंका, नाक गळणं हे होऊ शकतं. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये सुद्धा हे पदार्थ टाळलेच पाहिजेत. आता काय खावं, त्यामध्ये सगळ्यात पहिले तर महत्वाचं म्हणजे की उष्णता वाढलेली आहे त्यामुळे शरीरातलं पाणी कमी होत असतं, तर तहान असेल त्यानुसार भरपूर पाणी पिणं, फक्त ते फ्रीज मधलं नको, तर नैसर्गिकरित्या माठामध्ये ठेवून थंड केलेलं पाणी असावं. तर ह्याच पाण्याचा वापर करून बनवलेलं ताक किंवा विविध सरबत, तसंच पाणीदार फळं, कलिंगड, टरबूज, द्राक्ष किंवा नारळ पाणी, कोहळा, ताडगोळे जी तुमच्या भागामध्ये मिळत असतील तर ती दुपारच्या वेळेला आवर्जून खावीत. सकाळी किंवा सूर्यास्तानंतर खाणं टाळावं, त्याच्याने पुन्हा कफाचे जे आजार आहेत ते होऊ शकतात. धान्यांमध्ये ज्वारी आणि नाचणी हे पचायला हलके आहेत, शरीराला थंडावा देणारे आहेत, त्यामुळे जास्तीत जास्त ह्याचाच उपयोग आपल्या आहारामध्ये केला पाहिजे. अगदी पारंपरिकरित्या बनवलं जाणारं नाचणीचं आंबील जे आहे तर ते उन्हाळ्यामध्ये सर्वांनी प्यायलंच पाहिजे. तसंच डाळींमध्ये हिरवे मूग, मुगाची डाळ ही सुद्धा थंड, पचायला हलकी आहे, त्यामुळे त्याचे विविध पदार्थ बनवून घेऊ शकता. फक्त हरभरा आणि तूर डाळ, राजमा, वाटाणा ह्यांचं सेवन टाळावं. तिसरं म्हणजेच की भाज्या
भाज्यांमध्ये तुमच्या भागात चालू ऋतूमध्ये ज्या भाज्या नैसर्गिकरित्या उगवतात त्याच भाज्यांचं सेवन हे केलं पाहिजे. निसर्ग पहा खूप श्रेष्ठ आहे. आपल्या शरीराला कायम निरोगी ठेवण्यासाठी ज्याची गरज आहे तेच निसर्गामध्ये कायम उगवत असतं. तर त्यामुळे त्याचा थोडासा आपण विचार करून तेच ज्या भाज्या आहेत त्या आहारामध्ये घेणं. मग त्यामध्ये भोपळा, पडवळ, तसंच राजगिरा, तांदूळसा, कोथिंबीर, पुदिना, काकडी हे आवर्जून खाल्लं पाहिजे. मेथी, शेपू, करडई, वांग ह्या उष्ण आहेत तर त्या टाळल्या पाहिजेत. भाज्या बनवत असताना त्यामध्ये मसाले आपण जे वापरतो तर बऱ्यापैकी मसाले हे उष्ण गरम गुणाचे असतात. त्यामुळे फार विचारपूर्वक ते वापरले पाहिजेत. अगदी आलं लसूण पेस्ट ही सुद्धा, म्हणजे आलं आणि लसूण हे दोन्ही उष्ण गुणाचे आहेत, तर उन्हाळ्यामध्ये हे अजिबात वापरू नका. तुम्हाला पित्ताचा वगैरे त्रास असेल तर हे सर्व पदार्थ जे आहेत तर ते टाळलेच पाहिजेत. तर त्याऐवजी तुम्ही घरच्या घरी धणे आणि जिरे थोडेसे भाजायचे खमंग आणि मिक्सरला त्याची पूड अगदी सहज होते, तर ती बनवून ठेवून ती तुम्ही भाज्यांमध्ये वापरू शकता. खोबरं हे सुद्धा थंड असतं, तर शेंगदाण्याऐवजी खोबरं, कोथिंबिरीचं वाटण, तसंच लसूण गरम असतो तर त्याऐवजी कांदा हा थोडासा त्या मानाने थंड असतो त्यामुळे कांदा तुम्ही वापरू शकता. तसंच पित्त आणि उष्णतेचं आयुर्वेदातलं सर्वश्रेष्ठ औषध कोणतं सांगितलं असेल तर ते आपल्या सर्वांच्या घरामध्ये उपलब्ध असणारं तूप. 1 ते 2 चमचे आवर्जून सर्वांनी, म्हणजे अगदी लहानांपासून वयस्कर व्यक्ती सर्वांच्याच आहारामध्ये असलं पाहिजे. फक्त ते एकतर देशी गाईचं किंवा मग घरी बनवलेलं साजूक तूप हवं. त्याच्याने पोट साफ व्हायला सुद्धा चांगली मदत होते. एक खूप महत्वाची गोष्ट की उन्हाळ्यामध्ये बऱ्याच जणांची तक्रार असते की जेवणच जात नाही, पाणी पाणी होतं आणि त्यामुळे मग अशक्तपणा येतो. तर अशा वेळेला आपली जेवणाची वेळ फार महत्वाची ठरते. 11-12च्या आत आपलं जेवण झालं पाहिजे. त्यानंतर पुन्हा खूप ऊन होतं, जेवण जातच नाही, फक्त पाणीच आपण पित राहतो. त्यामुळे दुपारचं जेवण हे 11-12च्या आत आणि रात्रीचं जेवण सुद्धा 7 जास्तीत जास्त 8 वाजेपर्यंत झालं पाहिजे. जेवण घेत असताना सुद्धा खूप कोरडं अन्न, सुकी भाजी असं न घेता त्यामध्ये आवर्जून मुगाचं वरण किंवा ताक किंवा आमटी असं काहीतरी घ्या, जेणेकरून ते अन्न कोरडं वाटणार नाही, व्यवस्थितपणे पचेल आणि पोट साफ व्हायला सुद्धा त्रास होणार नाही. आता जादुई सरबत, तर त्यासाठी सगळ्यात पहिला अतिशय महत्वाचा पदार्थ आपल्याला लागणार आहे तो म्हणजे सब्जाचे बी. अगदी पारंपरिकरित्या पित्त, उष्णता कमी करण्यासाठी, वजन, शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी, पोट साफ होण्यासाठी वापरण्यात आलेले आहेत. आणि अगदी तुम्हाला ऑनलाईन सुद्धा मिळून जातील. लिंक जी आहे ती मी व्हिडिओच्या खाली दिलेलीच आहेत. तर 1 चमचा सब्जाचे बी 1 ग्लासभर पाण्यामध्ये साधारण 15 ते 20 मिनिटांसाठी भिजत घाला. त्यानंतर ते छान असे फुलतात. मग या मिश्रणामध्ये गोडीसाठी म्हणून दुसरा अतिशय महत्वाचा पदार्थ आपल्याला टाकायचा आहे तो म्हणजेच मिश्री, पत्री खडीसाखर जी ओबड-धोबड असते तर ती औषधी असते. त्याच्याने शुगर सुद्धा फार जास्त वाढत नाही, तर शुगर पेशंट सुद्धा थोड्या प्रमाणामध्ये घेऊ शकतात. तर त्याची पूड करून ह्याच्यामध्ये टाका. हा आपल्या सरबताचा बेस तयार झाला. आता ह्यामध्ये तिसरा अतिशय महत्वाचा पदार्थ टाकायचा आहे तो म्हणजेच कोथिंबीर. फक्त एकतर ती देशी असावी. तुम्ही थोडंसं बाजारामध्ये फिरलात की तुम्हाला देशी कोथिंबीर मिळेल, छान असा त्याला खमंग सुगंध असतो. तीच औषधी असते, त्याचाच आपल्याला जास्त चांगला उपयोग होणार आहे, त्यामुळे तीच वापरा. स्वच्छ धुवून थोडीशी चिरून ती ठेचून घ्यायची आहे आणि नंतर गाळून त्याचा साधारण 2 ते 3 चमचे जो रस आहे तो ह्या मिश्रणामध्ये टाका. अतिशय गुणकारी जादुई असं सरबत तयार होतं. लघवीच्या त्रासावर तर हे खूप उपयुक्त आहे. खूप जणांना ह्याच्याने फायदा झालेला आहे. अगदीच तुम्हाला ताजी कोथिंबीर नाही मिळाली, धने जे आहेत तर ते कढईमध्ये खमंग असे भाजून त्याची घरच्या घरीच पूड बनवा आणि 1 चमचा ती पूड ह्या सरबतामध्ये टाका आणि ते सुद्धा घेतलं तरी देखील चालेल. सलग किमान आठवडाभर हे सरबत घ्यायचं आहे. वेळ याची खूप महत्वाची आहे. साधारण तुम्ही 11-12 पर्यंत जेवण करा, त्यानंतर 2 ते 3च्या सुमारास हे सरबत प्यायचं आहे. जेवणानंतर लगेचच जर का तुम्ही हे सरबत प्यायला तर त्याचा तितकासा तुम्हाला उपयोग होणार नाही. पोट फुगेल आणि लघवीच्या त्रासावर सुद्धा त्याच्याने आपल्याला
तितकासा चांगला रिझल्ट मिळत नाही. तर सलग 7 दिवस घ्या. पुन्हा मग जो आपण बेस बनवलेला होता त्यामध्ये कधीतरी लिंबू, कधीतरी कोकमाचं जे सार असतं ते, किंवा वाळा टाकून सुद्धा सरबत तुम्ही बनवू शकता. अशा पद्धतीने उन्हाळ्यामध्ये तुमचा आहार ठेवा. कुठलाही त्रास, कुठलाही आजार तुम्हाला होणार नाही आणि सर्वांना कुठल्याही औषधाविना कायम निरोगी आयुष्य जगता यावं हाच आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे आपले जे व्हिडिओ आहेत ते जवळच्या मित्र, नातेवाईकांना नक्की शेअर करत चला. आजचा व्हिडिओ कसा वाटला, काही तुमच्या शंका, प्रतिक्रिया असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अजून असेच व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर खाली एक सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे ते प्रेस करून शेजारील घंटीचं बटन देखील दाबा, ज्यामुळे चॅनलवर नवीन व्हिडिओ आला की नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.